आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। या बंदचा मुख्य उद्देश की देशांतर्गत ज्या बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी चालू आहेत त्या बंद करणे हाच आमचा उद्देश आहे। त्याचं नोटिफिकेशन जे GSR 817E आणि GSR 220E हे शासनाने केंद्र शासनाने नोटिफिकेशन केले ते रद्द व्हावं यासाठी हा आमचा अखिल भारतीय संघटनेच्या तर्फे तिसरा बंद आहे। याच्या अगोदर आम्ही 2 बंद अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या देशातील सर्वच औषध विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद करून आपण यशस्वी केलेला आहे। हा आमचा 20 मे रोजीचा पण देशव्यापी बंद निश्चितच यशस्वी होणार आहे। या मधल्या पिरियडमध्ये 2018 ते आतापर्यंतच्या पिरियडमध्ये आम्ही सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय इथल्या सर्व केसेस ऑनलाईनच्या फार्मसीच्या या आम्ही आमच्या बाजूने घेतलेल्या आहेत। हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने देखील असे निर्णय दिलेले आहेत की जी देशामध्ये ऑनलाईन फार्मसी चालू आहे ती बंद सेंट्रल गव्हर्नमेंटने करावी व ऑनलाईन फार्मसीला जर परवानगी देणार असाल तर त्याबद्दलचे कायदे देखील बनवा असे सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊन देखील आजपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून याबाबत कुठलाही कायदा त्यांनी ऑनलाईन फार्मसीच्या बाबतीत केलेला नाही आहे। म्हणून आमचा हा बंद आहे। तर आम्हाला कायद्याअंतर्गत आम्ही व्यवसाय करत असताना ज्यांना कायदाच अस्तित्वात नाही अशी लोक या व्यवसायामध्ये औषध विक्री करत आहेत, ज्यानेकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे। यामध्ये रूल 60 अंतर्गत फार्मसिस्टच्या उपस्थितीमध्ये व डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे आम्ही औषध विक्री करत असताना ऑनलाईन फार्मसीमध्ये या सर्व गोष्टी कुठलाही नियम पाळला जात नाही। तिथं फार्मासिस्ट आहे का नाही याची शहानिशा होत नाही। डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन कोण डॉक्टर देतं, कुठल्या कॅटेगरीला देतो याचं देखील कुठलंही व्हेरीफाय न होता अतिशय घातक अशी औषधं ज्याला आपण झोपेच्या गोळ्या म्हणू किंवा नशीची औषधं म्हणू किंवा इतर सर्व गोष्टी ॲव्हर्शन स्पिल असतील अशा सर्व औषधं या ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध इझिली होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे। त्यामुळे ह्या गोष्टीला आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे। देशामध्ये 12.5 लाख केमिस्ट ही औषधांची सेवा आपल्या संपूर्ण भारतातील केमिस्टला देत असताना तिथं कुठलाही रुग्ण किंवा कुठलीही जनतेला औषधं उपलब्ध होत नाहीत, जेणेकरून औषधं मिळाली नाहीत म्हणून एखाद्या जनतेला त्रास झाला असं न होता आमची एवढी संख्या असताना देखील ऑनलाईन फार्मसीला परमिशन देणं हे आमच्या व्यवसायावर येणारा गंडांतर आहे असं समजतो। त्यामुळे आमची एक विनंती म्हणून आम्ही केंद्र सरकार वेळोवेळी कळवून देखील त्यांनी ऐकल्या नसल्यामुळं लोकशाहीचा प्रमुख मार्ग म्हणजे संप करणं, या संपाला लोकशाही मार्गाने आम्ही सामोरं जात आहोत। या संपानंतर देखील सेंट्रल गव्हर्नमेंट निश्चितपणे आम्हाला याबाबतची दखल घेऊन आमच्या या मागण्यांच्यावर रास्त विचार करेल अशी आमची संघटनेच्या वतीने अपेक्षा आहे। या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट या 4000 केमिस्ट या संपामध्ये 1 दिवसाच्या सहभागी होतील। या संघटनेच्या माध्यमातून मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला एक विनंती करत आहे की आपल्याला कुठलीही गोळी किंवा औषध हे 20 मे रोजी बंद असल्यामुळं मिळू शकणार नाही, पण तुम्ही ती अगोदर घेऊन तुम्ही 1 दिवसाचं औषध सकाळ निश्चितपणे कराल व आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही। यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन संघटनेवर इमर्जन्सीसाठी एक आम्ही नंबर आम्ही देतोय। त्या नंबरला जरी संपर्क साधला तरी त्याच्यावर आपल्याला इमर्जन्सीसाठी औषधं निश्चितपणे उपलब्ध होतील। आपल्या जनतेच्या प्रमुख म्हणजे विषय असा आमचा आहे की जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, हा देखील आमचा प्रमुख विषय आहे। 2650 128 आपला दूरध्वनी क्रमांक 2650 128 आहे। ज्या दिवशी आमचा बंद आहे त्या दिवशी हा पूर्ण वेळ चालू असेल, सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत आम्ही तिथं असेल। तिथं आमचा स्टाफ असेल, आमचे मेंबर असतील। अत्यावश्यक औषधं असेल तर आम्ही निश्चितपणे त्या रुग्णाला जनतेला कुठल्या गोष्टी आम्ही निश्चितपणे त्या औषधं पोचवू जेणेकरून जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही निश्चितपणे संघटना म्हणून आम्ही काळजी घेऊ। हे 20 तारखेला बंद करायच्या उद्देशाने पालकमंत्र्यांना काय तुमचा संदेश आहे? पालकमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत। आता सध्या आम्ही जिल्ह्यातील 3 जे प्रमुख खासदार जे आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे लोकसभेमध्ये मांडू शकतील, कारण हा आमचा सेंट्रल प्रोजेक्ट आहे। त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटच आमच्या या मागण्याबाबत निवेदन
म्हणजे मागण्याबाबत प्रमुख विचार करून आम्ही खासदार श्रीमंत शाहू महाराजांना, खासदार पुन्हा माणिक साहेबांना आणि खासदार दक्षिण माने यांना देखील आम्ही या 2 दिवसांनी निवेदन दिलेलं आहे. तसंच आपल्यातल्या जिल्ह्यातील 2 जे आपले मंत्री राज्याचे आहेत, माननीय पालकमंत्री आंबेडकर साहेब, माननीय हसन मुश्रीफ साहेब, जे वैद्यकीय खातं त्यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांना देखील या निमित्ताने आमच्या प्रमुख मागण्याचं निवेदन आम्ही देत आहोत. आर के न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.